नमस्कार. स्मिथ होलिस्टिक हिलिंग सेंटरमध्ये आज आपण 3 तासाच्या एका ध्यान सेशनमध्ये साधना करणार आहोत. समर्पण. आज आपण ध्यानासंबंधित थोडे जाणून घेऊ. ध्यानाचा अर्थ आहे समर्पण. ध्यानाचा अर्थ आहे स्वतःला संपूर्णपणे परमात्म्यावर सोडून देणे. ध्यान ही काही कोणतीही क्रिया नाही की जी तुम्ही करायची आहे. ध्यानाचा अर्थ काहीही न करणे व स्वतःला त्याच्या हाती सोडून देणे. जो आपल्याला नेहमीच सांभाळत आला आहे, तो परमात्मा हा मूळ स्रोत आहे. जिथून आपण येतो परत तिथेच जातो. आपल्याला कळत सुद्धा नाही की कधी आपण येतो आणि जातो. हे सगळं कळत नकळत होत असतं. ध्यान म्हणजे कळतपणे जाणीवपूर्वक जाणे. जाणीवपूर्वक स्वतःला त्या मूळ स्रोतात झोकून देणे. एकरूप व्हायचं म्हणजे आपण जाणून घेऊ शकू की तो काय आहे आणि आपण काय आहोत. स्वतःला पूर्णपणे सोडून देणे म्हणजे ध्यान. जरा जरी स्वतःला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही ते ध्यान होऊ शकणार नाही, कारण ते स्वतःपुरतं सीमित राहील. सोडून देणे म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचणे. स्वतःला समर्पित करणे म्हणजे काय ते आपण करून पाहूया. आज आपण शरीर, मन आणि आत्मा या तिन्हीचे समर्पण अनुभवूया. पाच तत्वांच्या शरीरात आत्मा आणि मन हे एकरूप करून या पाच तत्वांशी सूक्ष्म शरीराने समर्पित होऊया. चला तर सुरू करूया. श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास येतोय, श्वास जातोय. श्वास घेत असताना ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक ऊर्जा ऑक्सिजनच्या रूपाने आत येत आहे आणि श्वास सोडत असताना शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडत आहात. परत एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. रिलॅक्स व्हा.
आता रिलॅक्स व्हायचं आहे. आता मन आणि बुद्धीचा वापर करून कल्पना करा, आत्मा सूक्ष्म शरीरासह फरिश्ता रूपामध्ये एकदम पिसासारखा हलका होऊन शरीरातून बाहेर येत आहे. बाहेर येऊन स्वतःच्याच भौतिक शरीराला पाहत आहे. स्वस्थ, शांत, सुंदर शरीर बसलेलं आहे. पाच तत्व आणि परमधाम यात्रा करून परत माझ्या या देहात माझी सर्व कर्म करायला मी परत येत आहे. या देहात माझी सर्व कर्म करायला मी परत येणार आहे. चला तर एक पाच तत्व आणि परमधामची यात्रा करून येऊयात. पाच तत्वातील पहिलं तत्व पृथ्वी तत्व. आता मी पृथ्वी तत्वाशी समर्पित होणार आहे. एका सुंदर अशा वनात मी आहे. एका सुंदर अशा वनात मी आहे. आजूबाजूला सुंदर वातावरण, पक्ष्यांचे सुंदर सुंदर आवाज, अतिशय सुंदर किलबिलाट ऐकू येत आहे. त्या वनात जमिनीवरून अनवाणी चालायला खूप छान वाटत आहे. पायाला मौशार हिरव्यागार गवताचा स्पर्श. मन प्रसन्न झालं आहे. चालायला खूपच छान वाटतं आहे.
तिथूनच बाजूने एक नदीही वाहती आहे. नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकू येतो आहे. सुंदर मनोहर दृश्य. पहा आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचा परिसर काय काय दिसतं आहे. अतिशय सुंदर, हिरवगार. मन प्रसन्न झालंय. चालायला खूपच छान वाटतं आहे. एक सकारात्मक एनर्जी जाणवते. तिथेच एक जवळ मोठं वडाचं झाडही दिसतंय. चालून चालून गवतावरून खूप सुंदर पायांना हिरव्यागार गवताचा स्पर्श खूप छान वाटत आहे. एक वडाचं झाड दिसतंय. चला त्या झाडाच्या खाली बसावं जरा वेळ. त्या वडाच्या झाडाखाली थोडा वेळ मी ध्यानस्थ होऊन बसणार आहे. पृथ्वी तत्वाशी जोडली जाणारी मी, मातीचा स्पर्श, जमिनीतून मिळणारी भू ऊर्जा फार छान, सुंदर. हा अनुभवच खूप सुंदर आहे. समर्पित. जमिनीतून मिळणारी भू ऊर्जा मला शक्तिशाली बनवत आहे. या पृथ्वी तत्वाशी मी समर्पित झालेली आहे. निरोगी, प्रसन्न, आनंदी आणि ऊर्जावान होत आहे. याच झाडाखाली ध्यानस्थ. आत्मतत्वाशी आणि पृथ्वी तत्वाशी जोडली गेलेली आहे. अनुभव घ्या, अनुभव घ्या.
पृथ्वीतत्वाशी समर्पित होऊन निरोगी, प्रसन्न, आनंदी आणि ऊर्जावान झालेले आहे. आता जलतत्वाशी समर्पित होणार आहे. आता तिथून उठून मी चालत पुढे जात आहे. बाजूने एक सुंदर नदी वाहताना दिसते आहे. नदी जोरात वाहत आहे. नदीच्या खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येतो आहे. वाहणाऱ्या नदीला नीट बघा. ती खळखळत वाहत समुद्राकडे चाललेली आहे. आता त्या नदीत आपल्याला उतरायचं आहे. नदीचा एक आपला मार्ग आहे आणि त्याचा एक आपला प्रवाह आहे. वाहत जाणारी नदी. त्या दिशेने वाहत जाणे म्हणजे नदीशी एकरूप होणे. नदी जिकडे घेऊन जाईल तिकडे जाणे. नदीचे आणि वाहणाऱ्याचे ध्येय एकच असते. त्यामुळे नदीशी कोणताही संघर्ष नाही. समर्पण म्हणजे असंच असतं. आपल्या ह्या जीवनाबरोबर वाहत जाणे, एकरूप होणे. नदीत पाण्याबरोबर त्या दिशेने वाहत जाण्याचा अनुभव घेऊया. चला तर नदीत उतरूया. शरीर सैल सोडा. आपण कोणतेही काम करणार नाही. फक्त नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जायचं आहे. आजूबाजूला छोटे छोटे मासे पण पोहताना दिसत आहेत. आपल्या जवळ येत आहेत, पोहत आहेत आणि मी पण त्या माशांच्या सारखं पाण्यात सहजतेने नदीबरोबर वाहत जात आहे. मनात शांत वाटत आहे. नदीचा रंग, नदीतल्या पाण्याचा रंग निळा आहे. खळखळणाऱ्या पाण्याचा फेस दिसतो आहे. पाण्याला जोर पण आहे. जसे एक पान पाण्याबरोबर वाहत जाते त्याचप्रमाणे आपण पण जात आहोत असा अनुभव घ्यायचा आहे. जसे एक पान पाण्याबरोबर वाहत जाते तसे मी पण पाण्याबरोबर वाहत जात आहे. मी पण पाण्याबरोबर एकरूप होऊन नदी जिकडे जाईल तिकडे जात आहे. हा असा अनुभव करा. पाण्यात शांत पडून राहून हातपाय न मारून
नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत चालले आहे. नदी सुखरूपपणे तिच्या प्रवाहाबरोबर घेऊन जात आहे. असा अनुभव खूप सुंदर वाटत आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं. सगळा ताण निघून जात आहे. शांत आणि आनंदी वाटत आहे. आपला सगळा भार नदी वाहत आहे आणि हलकं आणि तणावमुक्त झाला आहात आणि हलकं आणि तणावमुक्त होत आहे. शरीर पूर्ण सैल सोडून दिलेलं आहे. मी अनुभव घेत आहे की नदी अगदी अलगदपणे तिच्याबरोबर ती घेऊन जात आहे. मला ती घेऊन जात आहे. अजून शांत वाटत आहे. सर्व ताणतणाव निघून गेला आहे. मन एकदम प्रसन्न आनंदी झाला आहे. नदीबरोबर मी पूर्णपणे एकरूप होऊन गेले आहे. नदीबरोबर पोहताना मला खूपच आनंद होतो आहे. खूप रिलॅक्स वाटत आहे. एकदम हलकं, तणावमुक्त. मी काहीच करत नाहीये. नदी मला घेऊन चालली आहे. समर्पित होणं, एकरूप होणं. मन एकदम शांत, तणावमुक्त. नदीशी एकरूप झाले आहे. आता हळूहळू नदीच्या बाहेर या. किनाऱ्यावरती जाऊन नदीकडे मी पाहत आहे. आता हळूहळू नदीच्या बाहेर येऊन किनाऱ्यावर उभं राहून नदीकडे मी पाहत आहे. ती कशी वाहत आहे. मला आठवतंय तिच्याबरोबर वाहताना किती आनंद मिळाला. मन कसं शांत आणि तणावमुक्त झालं. सहज नदीच्या प्रवाहात वाहत असताना हलकं वाटत होतं.
जलतत्वाशी समर्पित होऊन आता मी अग्नितत्वाशी समर्पित होणार आहे. समोर 2 डोंगरांच्या मध्ये सूर्याचा उदय होत आहे. सूर्योदय होतो आहे. अतिशय सुंदर असं ते दृश्य आहे. सूर्य उगवताना खूप सुंदर दिसत आहे. प्रकाशमान सूर्याची कोवळी किरणं हळूहळू यायला लागलेली आहेत. खूप सुंदर दिसत आहे. सूर्यकिरणं डोंगरावरती पडत आहेत. सूर्य अग्निदेवता, पहाटेची कोवळी सूर्यकिरणं माझ्यावर सूर्याची कोवळी किरणं पडत आहेत आणि सूर्याची तेजस्वी किरणे माझ्यावर पूर्णपणे येत आहेत आणि मी त्या सूर्यकिरणांच्या मध्ये न्हाऊन निघत आहे. या किरणांचे तेजोवलय अग्नितत्वाच्या तेजाने भरून माझ्या भोवती पसरत आहे. या सूर्याच्या किरणांनी मी पूर्णपणे तेजस्वी भरून गेलेली आहे. अग्नितत्वाच्या तेजाने मी पूर्णपणे भरून गेली आहे. मी पूर्णपणे ह्या अग्नितत्वाशी एकरूप झाले आहे. पूर्ण अग्नितत्वाची ऊर्जा घेऊन ही मी अशीच पुढे जात आहे. सूर्याची किरणं खूप तेजस्वी आणि खूप छान कोवळी किरणं अंगावरती येऊन एकदम ऊर्जावान होत आहे.
सूर्यकिरणामध्ये न्हाऊन घेऊन मी वायुतत्वाकडे अनुभव घ्यायला जात आहे. वायुतत्वाशी समर्पित होणार आहे. वायुतत्व वारा दिसत नाहीये, पण वाऱ्याचा समुद्र आहे. जसा वायूचा समुद्र, वाऱ्याचा समुद्र, पण त्यातल्या हवेतला गारवा, सुंदर असा गारवा, मंद वारा, अधूनमधून झुळूक, वाऱ्याची झुळूक खूप सुंदर येते आहे. शरीराला स्पर्श करून जात आहे. मंद वारा वाहतो आहे आणि त्या गार वाऱ्याचा स्पर्श सुखावह होतो आहे. ह्या वाऱ्याबरोबर येणारा या हवेतील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मी पूर्णपणे भरून घेत आहे. याचं महत्त्व मला जाणवत आहे. ऑक्सिजनचं महत्त्व मला जाणवत आहे. कारण या वायुतत्वानेच शरीर व आत्म्याला बांधून ठेवलं आहे. कारण ह्या प्राणवायूचाच मी श्वास घेऊन आणि श्वास सोडून आत्म्याला आणि शरीराला एकमेकांशी बांधून ठेवला आहे. हा प्राणवायू, हा हवेतला प्राणवायू, ऑक्सिजन माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या वायुतत्वामुळे सूक्ष्म शरीर आणि आत्मा सर्व ब्रह्मांडात संचार करत आहे. मन आणि सूक्ष्म शरीर वाऱ्यासारखंच एकदम वेगवान झालं आहे आणि एकदम पिसासारखं हलकं झालं आहे आणि त्या वाऱ्याबरोबर हलकं होऊन हवेमध्ये उडत आहे. आणि हे वाऱ्याबरोबर उडणं खूप सुंदर वाटत आहे.
वायुतत्वाशी समर्पित होऊन वाऱ्याबरोबरच हलकं होऊन हवेमध्ये उडत आहे. आणि आता मी आकाशतत्वाशी समर्पित होणार आहे. आता मी आकाशतत्वाशी समर्पित होत आहे. मी आकाशाकडे उंच उंच उडत जात आहे, जणू फरिश्ता. खूप सुंदर निळं आकाश, सुंदर ढग, काळे पांढरे, अगदी पांढरे कापसासारखे, खूप सुंदर दिसत आहे. उंच आकाशात भरारी घेताना वेगवेगळ्या दिशेने जाणारे पक्षी उडत आहेत, आकाशात भरारी मारत आहेत. मी पण एक पक्षी रूपात आकाशाशी मैत्री करत आहे, आकाशात विहार करत आहे. वरून खाली पाहताना खाली जमिनीवरती सर्व छोटे छोटे दिसत आहे. फार सुंदर दृश्य. आकाशात भरारी घेत असतानाचा हा अनुभव फारच सुंदर, फारच छान. पक्ष्यासारखं आकाशात विहार करत आहे. इंद्रधनुष्याची पण भेट झाली. त्याचे डोळे, त्याचे रंग डोळ्यात सामावून घेत आहे. इंद्रधनुष्याचे रंग खूप सुंदर दिसत आहेत. ते सर्व रंग डोळ्यामध्ये मी सामावून घेत आहे, पूर्ण आनंद घेत आहे. आकाशात विहार करत आहे, पक्ष्यांसारखा अगदी हलकं होऊन. आणि या आकाशतत्वाशी मी समर्पित झाले आहे. आकाशतत्वाशी समर्पित होऊन मी आता 5 तत्वांच्या पार सूक्ष्मलोक आणि त्याच्याही पार परमधाम तिथेही समर्पित होणार आहे. माझ्या सूक्ष्म देहाकडे माझ्या मनाच्या डोळ्यांनी मी पाहत आहे.
माझ्या घराकडे माझे शरीर मी उंच आकाशातून पाहत आहे. माझे स्वतःचे सूक्ष्म शरीर मी उंचावर आहोत. मी उंचावर पाहत आहे आकाशात. आणि आता मी 5 तत्वांच्या पार चंद्र, सूर्य, तारांगण त्याच्याही वर मी जात आहे. आजूबाजूला ढगच ढग आहेत. सुंदर सुंदर ढगांमधून मी जात आहे. एकदम हलकं, पिसासारखं शरीरच नाहीये, इतकं हलकं, पक्ष्यांसारखं उडत जात आहे. आजूबाजूला सर्व तारे, ग्रह आता दिसत आहेत. त्याच्याही वर सर्व तारांगण पार करून मी सूक्ष्म लोकात प्रवेश करत आहे. पांढरा शुभ्र असं हे सूक्ष्म लोक अतिशय सुंदर दिसत आहे. आणि तिथे मी पाहत आहे माझे इष्ट देवी देवता, माझे सद्गुरू, माझे गुरु सर्व निळ्या वेगवेगळ्या कमळांवरती बसलेले आहेत. सुंदर अशी निळी कमळं, त्याच्यावरती बसलेले सर्व देवी देवता, सद्गुरू, गुरु त्या पांढऱ्या रंगाच्या पूर्णपणे व्यापलेल्या सूक्ष्म देशात माझे इष्ट देवी देवता, सद्गुरू, गुरु निळ्या कमळावर विराजमान आहेत आणि हात पसरवून माझे स्वागत करत आहेत. सर्वांचे रूप तेजस्वी किरणांनी चमकत आहे आणि कपाळावर देवतेची चमक उमलत आहे. माझ्याशी डोळ्यांनीच बोलत आहेत. मला हाक मारत आहेत, मला बोलवत आहेत. मी स्वतः त्यांच्या जवळ आहे. मी स्वतः त्यांच्या जवळ जात आहे. तिथेच त्यांच्या समोर माझ्यासाठी एक निळं कमळ ठेवलं आहे आणि आता त्यावर मला जाऊन बसण्यासाठी ते इशारा करत आहेत. माझ्याकडे बघून हसून मला बसण्यासाठी इशारा करत आहेत. आता त्यांच्याबरोबर मी सर्व संबंधाचा अनुभव प्राप्त करून घेऊन माझे जीवन सफल करणार आहे. माझ्या सर्व इष्टदेवता, सद्गुरू, गुरूंच्या समोर निळ्या रंगाच्या शांतीच्या किरणांमध्ये मी माझ्या आत्म्याला परिपूर्ण करत आहे. माझ्या सर्व इष्ट देवी देवता, सद्गुरू आणि गुरूंच्याकडून मला निळ्या रंगाची शांतीची किरणं माझ्याकडे येत आहेत आणि माझ्या आत्म्याला शांतीने परिपूर्ण करत आहेत. माझा देह, सूक्ष्म देह तिथेच ठेवून माझे सद्गुरू मला ज्योती स्वरूप आत्मा स्वरूपात घेऊन सूक्ष्म लोकाच्या वर परमधाममध्ये घेऊन जात आहेत. माझा सूक्ष्म देह तिथेच ठेवून
माझे सद्गुरू मला ज्योती स्वरूपमध्ये, आत्मस्वरूपामध्ये घेऊन सूक्ष्म लोकाच्या वर परमधाममध्ये घेऊन जात आहेत. मी परमधाममध्ये प्रवेश करत आहे. लाल सोनेरी रंगाचा परमधाम, उत्तम असं सुंदर सोनेरी लालसर रंग. तिथे परमधाममध्ये परमात्मा, त्यांच्यासमोर मी एक आत्मा, मी एक चमकणारा आत्मा आणि मी परमात्म्याच्या समोर आहे. मी चमकणारा आत्मा आणि परमात्मा निराकार, तोही चमकणारा आत्मा. त्याच्याकडून माझ्याकडे सर्व शक्तींची किरणे येत आहेत. मी सर्व गुणांनी परिपूर्ण होत आहे. सर्व गुण माझ्याकडे येत आहेत. शक्ती, शांती, प्रेम, आनंद, सुख, पवित्रता, ज्ञान, सर्व गुण परमात्म्याकडून माझ्यामध्ये, माझ्या आत्म्याला परिपूर्ण करत आहेत. मी सर्व गुणांनी परिपूर्ण होत आहे. आता मी परमात्म्यासमोर अशा आत्म्यांना आणत आहे ज्यांना मी दुःख दिलं होतं. कदाचित या जन्मात किंवा कदाचित आधीच्या कोणत्या तरी जन्मात मी या आत्म्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुःख दिलं होतं. किंवा संकल्पामध्ये ईर्ष्या, क्रोध किंवा घृणा आणली असेल, किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्या कार्यात विघ्न आणलं असेल. त्या आत्म्यांना मी परमात्म्यासमोर आणून त्या सर्वांची मी क्षमा मागत आहे. मला माफ करा. कदाचित त्या परिस्थितीमुळे किंवा माझ्या संस्कारामुळे मी तुम्हाला दुःख दिलं. मी तुमची मनापासून क्षमा मागते. मी तुमची मनापासून क्षमा मागत आहे. प्रेमाची किरणे माझ्याकडून सर्व आत्म्यांच्यावर जात आहेत आणि ते शांत होत आहेत आणि मला माफ करून मनापासून आशीर्वाद देत आहेत. आता मी अशा आत्म्यांना परमात्म्यासमोर आणत आहे ज्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ह्या किंवा याच्या आधीच्या जन्मात मला दुःख दिलं आहे. माझ्यावर क्रोध किंवा कोणत्याही संकल्पाने दुःख दिले.
मी आता अतिशय प्रेमाने ह्या आत्म्यांना क्षमा करत आहे. कोणत्याही अपेक्षा न ठेवता माफ करत आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही नकारात्मक भाव नाही. माझ्याकडून ह्या सर्व आत्म्यांवर प्रेमाची किरणे पडत आहेत. ते सर्व समाधानी, सुखी होत आहेत. मी हृदयापासून त्यांना माफ केला आहे. संकल्पांचे सर्व बंधन तुटले आहेत. माझे पूर्ण नकारात्मक कार्मिक बंधनं संपलेली आहेत. आता मी अशा आत्म्यांना समोर आणत आहे ज्यांनी कधी ना कधी माझ्या मुश्किल समयी मला मदत केली होती. मग ती पैशाच्या रूपाने होती किंवा कोणाच्याही कार्यासाठी मदत केली होती किंवा माझे मनोबल वाढवायला मदत केली होती. मी या सर्व आत्म्यांकडे पाहत अतिशय प्रेमाने आभार मानत आहे. खूप खूप धन्यवाद. आता मी पृथ्वीवरील सर्व आत्म्यांना समोर आणत आहे. आता मी पृथ्वीवरील सर्व आत्म्यांना परमात्म्यासमोर आणत आहे आणि प्रेमाची दृष्टी देत आहे. बघा, पृथ्वीवरील सर्व आत्मे, प्रकृतीची 5 तत्वे ह्यावर माझ्याकडून प्रेमाची किरणे पडत आहेत आणि हे सर्व सुख, शांती याचा अनुभव घेत आहेत. आता मी परमात्म्यासमोर आहे आणि त्यांचे खूप खूप आभार मानत आहे. त्यांच्याशी बोलत आहे. बाबा, तुमचे खूप खूप धन्यवाद. जीवनात आता तुमच्यामुळे प्रकाश आलाय. जीवन उजळून गेले. तुमच्या प्रेमाचा प्रकाश माझ्या हृदयात भरला आहे. धन्यवाद बाबा, धन्यवाद. ज्ञान तर खूप होतं, पण स्वतःचीच ओळख नव्हती. तुम्ही आत्मज्ञान दिलं. सद्गुणांनी माझा शृंगार केला. धन्यवाद बाबा, धन्यवाद. सत्यतेच्या शक्तीने माझ्यात आता निडरपणा आला आहे. शांतीच्या गुणांनी आणि पवित्रतेने मी परिपूर्ण आहे. धन्यवाद बाबा, धन्यवाद. मी आत्मा प्रेमस्वरूप आहे. माझं वास्तविक स्वरूप प्रेम आहे. निस्वार्थ प्रेम. हे प्रेम पूर्णपणे निस्वार्थ आहे. हे प्रेम सर्व बंधनातून मुक्त आहे. या प्रेमात
संपन्नता आहे. यामध्ये सुख आणि प्रेमाची सतत धारा माझ्या हृदयात, माझ्या आत्म्यात वाहत आहे. सर्वप्रथम मी आत्मा स्वतःसाठी प्रेमाचा अनुभव करत आहे. आता जी मी आहे, जशी आहे तशीच स्वतःला स्वीकारत आहे आणि मी खूप खुश आहे. मी आत्मा महान आहे. माझ्या गुणांना समोर ठेवून या गुणांना देणाऱ्या परमात्म्यासमोर माझं हृदय मी कृतार्थतेने भरून गेलं आहे. माझ्या मनात परमात्म्यासाठी बेहद्द प्रेम, स्नेह आणि सागर, प्रेमाचा सागर निर्माण झाला आहे. स्नेहाचा सागर निर्माण झाला आहे. प्रेमाचा सागर परमात्म्याची मी प्रेमस्वरूप संतान आहे. माझे पिता बाबा किती महान प्रेमाचा सागर आहेत. बाबांच्या प्रेमात मी आत्मा भावविभोर होत आहे. मी आत्मा प्रेम आनंदाचा अनुभव घेत आहे. प्रेमाच्या स्रोताच्या संपर्कात येऊन मी आत्मा प्रेम आनंदाचा अनुभव घेत आहे. आता मी ओळखलं आहे की प्रेमाची शक्ती किती महान आहे. प्रेमानेही दगडाला पाझर फुटतो. इतकी शक्ती आहे या प्रेमाची. या प्रेमाची व्हायब्रेशन्स मी विश्वातील सर्वांना पाठवत आहे. प्रेमाची शक्ती सर्व बंधनांना तोडून सर्व आत्म्यांना एकतेच्या सूत्रात बांधू शकते. प्रेमाची निर्मल धारा अनेक जन्मांची तहान भागवत आहे. प्रेमाची शक्ती सर्वत्र पसरत आहे. जितकी मी आत्मा या प्रेमाच्या प्रकाशाला पसरवत आहे, तितकीच मी स्वतःही भरपूर होत आहे. परमात्मा प्रेमाच्या या शीतल कारंजाखाली मी उभी राहिल्याने माझी जन्मजन्मांची तहान भागत आहे. आता मी आत्मा तृप्त होत आहे. आता मी आत्मा तृप्त आहे. मी आत्मा स्वतःला आपल्या वास्तविक स्वरूपाच्या जवळ अनुभव करत आहे. बाबांच्या जवळ अनुभव करत आहे. प्रेमाच्या सागराचा हा अनुभव मला धन्य धन्य करत आहे. आता मी परमात्म्याचा निरोप घेऊन त्याला नमस्कार करून माझ्या कर्मभूमीवर परत यायला निघत आहे आणि त्याचे खूप खूप मनापासून धन्यवाद करत आहे, आभार मानत आहे. तिथून मी सूक्ष्म लोकामध्ये आले आहे. सूक्ष्म देहामध्ये प्रवेश करून आता मी परत भरपूर उमंग आणि उत्साह घेऊन
सर्वांचे आशीर्वाद आणि वरदान घेऊन परत पृथ्वीवर माझ्या घराकडे येत आहे आणि माझ्या देहात हळुवारपणे प्रवेश करत आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. आपल्या शरीराप्रती जागरूक व्हा आणि आपले दोन्ही हात, आपले दोन्हीही तळहात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवा आणि चेहऱ्यावरून फिरवून हळुवारपणे मंद हास्य चेहऱ्यावर आणून आपण डोळे उघडू शकता.